नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर निवडणूक आयोगाची चेकपोस्ट लावण्यात आलेली आहे। स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विमानतळावरून बाहेर पडणारी जी वाहनं आहे त्या वाहनांवर नजर आहे। मौल्यवान वस्तू, रोकड, मद्य किंवा इतर मतदारांना प्रलोभन देण्यासारख्या काही वस्तूची वाहतूक होते आहे का याची पाहणी जी आहे ती निवडणूक आयोगाच्या या पथकाकडनं केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर विमानतळाच्या बाहेरच हे पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वाहनांची कसून चौकशी सुरू आहे। सर, तुमचं पूर्ण नाव सांगा, पद आणि काय करताय नेमके? मी डॉक्टर संजय घरडे आणि मी इथे स्थिर पथकाचा प्रमुख आहे, पथक प्रमुख आहे। आणि यामध्ये आपण जे वाहनं असतात हे रेग्युलर वाहन चेक करत असतो। त्यामध्ये संशयास्पद काही आढळतं का ते बघतो। त्यामध्ये शक्यतोवर आपण रोख रक्कम किंवा प्रलोभन देणाऱ्या काही संशयास्पद काही वस्तू आहेत का ते बघत असतो। जर ते आढळले नाही तर आपण प्रवाशांना जाऊ देतो परत। नक्कीच आपण बघू शकतो त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा या ठिकाणी केली जाते आहे। निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यासोबतच पोलीस विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात आहे आणि संशयास्पद वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। निवडणुकीवर प्रभाव आणेल अशा कुठल्या वस्तूंची वाहतूक होते का, मौल्यवान वस्तू, रोकड, दारू याची वाहतूक होते का यावर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।